थोड्याच वेळात ठाकरे बंधूंची तोफ शिवाजी पार्कवर धडाडणार। शिवसैनिकांसह मनसैनिकांची सभास्थळी गर्दी। सभेपूर्वी राज आणि उद्धव ठाकरे बाळासाहेबांच्या स्मृतीस्थळी एकत्र अभिवादन करणार। भाजप शिंदेंची शिवसेना यांचा जाहीरनामा प्रसिद्ध। मुंबईकरांना मुंबई बाहेर जाऊ देणार नाही असा जाहीरनाम्यात उल्लेख। बेस्टमध्ये महिलांना 50% सवलतीसह लघु उद्योगांसाठी 5 लाखांपर्यंत बिनव्याजी कर्ज देणार। पालिकेच्या सर्व शाळांमध्ये एआय लॅब तयार करण्यास पुढील 5 वर्षांसाठी पाणीपट्टी ही स्थगित। भाजपचा हा वचननामा। माझ्या प्रत्येक भाषणात मी विकासावरच बोलतो। ठाकरेंनी लगेच 1 लाख रुपये पाठवावे। मुख्यमंत्री फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार। नाशिकमध्ये 30,000 कोटींची कामं हाती घेतलीत। गोदावरीचं पाणी पिण्यालायक करू। रेल्वेच्या विस्तारासह विमानतळही वर्ल्ड क्लास करणार। नाशिकमधील सभेतून मुख्यमंत्री फडणवीसांची ग्वाही। नाशिक दत्तक घेतल्याचं म्हणालो होतो। वर्षातून 4 वेळा नाशकात येतो। मात्र काही जण निवडणूक काळात पर्यटन करतात। मुख्यमंत्री फडणवीसांचा ठाकरे बंधूंना टोला। पिंपरी चिंचवड वाहतूक कोंडी मुक्त खड्डे मुक्त करणार। दिवसाआड सुरू असलेला पाणी पुरवठा रोज सुरू राहणार। दोन्ही राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यातून वादा। डोंबिवलीतील प्रभाग क्रमांक 27 मध्ये भाजपकडून 3,000 रुपयांचं पाकिट वाटप। शिंदेंच्या शिवसेनेनं रंगेहात पकडलं। निवडणूक आयोगाचं पथक आणि पोलिसांकडून चौकशी सुरू। दानवेंनी पोस्ट केलेला व्हिडिओ 3.5 वर्षापूर्वीचा। संबंधित मनोरुग्ण व्यक्तीकडून आधी महिलांवर हल्ला। दानवेंनी मारहाणीचा आरोप केलेल्या दामू अण्णा शिंदेंचं स्पष्टीकरण। नितेश राणेंच्या मुंबईतील बंगल्याबाहेर अज्ञाताने बॅग ठेवली। पोलिसांकडून बॅग ठेवणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा शोध सुरू। तर मला सांगून बॅग ठेवायला आले असते तर त्यांनाच भरून घरी पाठवलं असतं। नितेश राणेंचा इशारा। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते दगडू सकपाळ शिंदेंच्या शिवसेनेत तर दिल्या घरी सुखी रहा। ठाकरेंच्या सेनेचे आमदार अजय चौधरींची प्रतिक्रिया।